दोरा कसा लावायचा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं शिकायचं। जर अशा पद्धतीनं जर काम होत असेल तर यंत्रणा कशी कामाला लागते। हे जे इंजिनियर आहेत हे बोगस आहेत का खरे आहेत हे खरंच माहित नाही। त्या 5 वर्षात अशा पद्धतीची पहिलीच कारवाई। आपण ते काम कसं होतंय याकडे दुर्लक्ष करतो। अशा प्रकारची जी ही रेवडी आहे याच्यापेक्षा नगरसेवकाचीच कामं करणार, ना कोणती साडी वाटणार, ना कोणाला 500 रुपये देणार, ना कोणत्या तीर्थयात्रेला येणार। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, पुण्यामध्ये निवडणुकीचा जो ज्वर आहे तो आता वाढू लागलेला आहे आणि वातावरण तापू लागले। पण अशाच काळामध्ये आपण काही चर्चेतले चेहरे तुमच्या समोर आणतोय। आता चर्चेतले चेहरे का, तर त्यांचं काम बोलतंय म्हणून त्यांना आपण चर्चेतले चेहरे म्हणतोय। आत्ता मी वारजे माळवाडी मधला न्यू अहिरेगाव हा जो भाग आहे तिथला एक अंतर्गत रस्त्याचा एक विषय होता। तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मागं खूप व्हायरल झालेला व्हिडिओ होता। कारण निकृष्ट दर्जाचं डांबरीकरणाचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ते निकृष्ट दर्जाचं काम कसं होतं हे दाखवणारा व्हिडिओ त्यांनी केला होता। आणि ज्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना, पुण्याचे जे आयुक्त आहेत, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नोटीस पाठवली आणि त्यानंतर कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांचं समाधानकारक उत्तर आलं नाही आणि त्यानंतर त्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते ते करणार त्यांना 1,00,000 रुपयांचा दंड त्यांनी केला। म्हणजे एखादा सामान्य कार्यकर्ता जर सजग असेल आणि त्याच्याकडून जर अशा पद्धतीनं जर काम होत असेल तर यंत्रणा कशी कामाला लागते आणि संबंधितांवरती कशी टाच बसते, म्हणजे हे हे दाखवणारी ही घटना होती। आणि हे जे केलं ते आम आदमी पार्टीचे निलेश वांजळे माझ्यासोबत आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। नेमकं काय घडलं होतं? हाच रस्ता आहे, आपण तिथंच आजूबाजूला म्हणजे त्याच्याच बाजूला उभा आहे। नेमकं काय घडलं होतं? काय ती घटना होती? जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा। नमस्कार सर्वांना। त्या दिवशी घटना अशी झाली होती की या ठिकाणी साधारणतः डांबरीकरणाचं काम चालू होतं आणि साधारणतः 5:15 वाजता ती सर्व लोक या ठिकाणी आली होती आणि 2च तासात त्यांनी हे काम, म्हणजे साधारणतः तसं जर यांनी नीट काम केलं असतं तर त्यांना 8 तास कमी पडले असते। त्यांनी 2च तास वरचेवर डांबरीकरण केलं आणि मी साधारणतः 8:30 वाजता या ठिकाणी आलो। काही अधिकारी त्यांचे या ठिकाणी होते। मी त्यांच्या लक्षात आणून दिले की दादा हे काम तुम्ही चुकीचं केलेलं आहे। तर त्या अधिकारी जे होते त्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये आणि ते गेल्यानंतर साधारणतः जे डांबर आहे ते थंड व्हायला मोकळे ह्याच्यात अर्धा ते 1 तास पुरेसा असतो। मी रात्री 9:30 पावणे 10 वाजता, म्हणजे साधारणतः डांबर टाकल्यानंतर 2 तासांनी मी त्याची तपासणी केली। ते वरच्यावरती अलगदपणे जशी चादर उचलतो तसं ते डांबर उचलून आलं होतं आणि तुम्ही सर्वांनी ती व्हिडिओ पाहिलीच आहे। त्याच्यामध्ये ती व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकली आणि बऱ्याच समाज माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि समाज माध्यमांवरती दखल मोठ्या प्रमाणात ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपले आयुक्त नवल किशोर राम यांनी त्याची दखल घेतली। काही लोकांनी ही व्हिडिओ टॅग केली सीएमओ ऑफिसला, कमिशनर ऑफ पीएमसी पुणेला। त्यामुळे जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना कारणे दाखवा नोटीस आयुक्त साहेबांकडनं गेली। आता आयुक्तांना मला खरंच माहिती नाही, हे इंजिनियर म्हणजे महानगरपालिकेत मागे बोगस इंजिनियरचा एक बराच मोठा घोटाळा आम आदमी पक्षाने उघडकीस आणला होता। हे जे इंजिनियर आहेत हे बोगस आहेत का खरे आहेत हे खरंच माहित नाही। हा तपासणीचा भाग आहे। त्या कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांना कारणही देता आलेली नाहीये की ऍक्च्युली का झालं, कशामुळे झालं, याला जबाबदार कोण। त्यामुळे आयुक्त साहेबांनी ही 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं। मी सर्वसामान्य नागरिकांकडनं आयुक्त साहेबांचं खरंच मनापासून धन्यवाद मानतो। तसेच त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर होता, ज्याची लोक या ठिकाणी काम करत होते, त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा 1,00,000 रुपयाचा दंड हे केला। गेल्या 5 वर्षात अशा पद्धतीची पहिलीच कारवाई आपल्या पुणे महानगरपालिकेत झालेली आहे। आता आपण इथं आलोय, ते जे डांबरीकरण केलं होतं ते इथं दिसत नाही, ते ते नेमकं कुठं गेलंय? ते डांबरीकरण त्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला देतो त्या। ते डांबरीकरण दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेची फौज आली होती या ठिकाणी। 12 अधिकारी, मुख्य खातं, अंतर्गत काम हे जे आहे ते क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतं आणि जे अधिकारी निलंबित झालेत ते क्षेत्रीय कार्यालयाचे झाले। पण इतका मोठा जन आक्रोश या व्हिडिओमुळे पसरला आणि त्यामुळे मुख्य खात्याचे जवळपास 8 ते 9 अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयाचे 5 अधिकारी या ठिकाणी आले आणि दुसऱ्या दिवशी तो खराब जो हे होतं ते त्यांनी कसं उकडले तुम्ही ते व्हिडिओ दाखवू शकता सर्वपणे।
बरं, बरं. ते काढून घेऊन गेले. ते काढून एका ट्रकमध्ये भरून घेऊन गेले ते. बरं. पण म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करताय. सजगपणा जर असेल आणि आपण जर आवाज त्या संदर्भात उठवला, तर त्याला प्रतिसाद मिळतो. मग हे एकच काम झालंय का असे अनेक काही इतर पण कामं तुमच्यामुळं तुम्ही हे पहिलाच व्हिडिओ केला का? काही इतर पण व्हिडिओ यापूर्वी केलेले आहेत? खरं तर मी गेले 4 वर्ष झाले समाजकारणामध्ये आहे आणि Facebook, Instagram सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहेत. बऱ्याच अधिकाऱ्यांकडनं कामं केलेली आहे. एक सामान्य माणूस मी साधारणतः 20 कोटी रुपयाची निधीची कामं या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या आधी सर्व ताळेबंद मी देणार आहे. तुम्ही रोडला गेला डिव्हायडर, जे चांगले रस्ते आहेत, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आम्ही फॉलोअप घेतलेला आहे. जे ड्रेनेज लाईन आहेत, त्याचं पण आम्ही कुठेतरी फॉलोअप केलेलं आहे. गणपती माथा ते वारजे चौक ड्रेनेज जी लाईन होती तुंबून 2 वर्ष ड्रेनेज लाईन उघड्याने वाहत होतो. तिथं कुठेतरी आम्ही फॉलोअप घेऊन कामं केलं. हे सर्व अशी कामं गेल्या 4 वर्षात गेलेली आहे. फक्त हा विषय जास्त व्हायरल झाल्यामुळे एवढी मोठी निलंबनाची कारवाई त्याच्यात झाली. पण गेले 4 वर्ष वेगवेगळी कामं मी या प्रभागात केलेली आहेत. नगरसेवकांचं काम काय आहे? चांगले रस्ते देणे, चांगले गटारी देणे, मुबलक पाणी पुरवठा देणे, चांगली वाहतूक व्यवस्था देणे, हे खरं तर काम नगरसेवकाचे आणि मी हे माझ्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. आणि गेले 4 वर्ष झाले मी ही जनहिताची कामं करतोय. आता तुम्ही जर पाहत असाल तर कोण तीर्थयात्रेला नेते, कोण होम मिनिस्टर करते, कोण साड्या वाटतंय. तर अशा प्रकारची जी ही रेवडी आहे, ह्याच्यापेक्षा जनहिताची 5 वर्षांसाठी चांगली कामांची रेवडी कुठेतरी देणं हे मला पटतंय आणि मी हीच कामं आतापर्यंत केली आहे. आणि जर जनतेने पण मला संधी दिली ती मी नगरसेवकाचीच कामं करणार. ना कोणती साडी वाटणार, ना कोणाला ₹500 देणार, ना कोणत्या तीर्थयात्रेला नेणार. अहो, जनतेला चांगले रस्ते देणं याच्यासारखं पुण्य मला वाटत नाही कोणतं असेल. जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी देणं याच्यासारखं पुण्य कोणतं असेल, याच्यापेक्षा वेगळं काही मला तरी वाटत नाही. त्यामुळं जी नगरसेवकाची कामं आहे तीच मी करत आलोय आणि तीच येणाऱ्या काळातही करणार. म्हणजे आपण बघितलं की जर सजगता असेल ना, हे सामान्य कार्यकर्ता ते काही नगरसेवक नव्हते किंवा ते फार मोठे लीडर म्हणून काम करतात असं नाही. एक सामान्य कार्यकर्ता तो जर सजग असेल आणि त्याने जर या सोशल मीडियाचा समाज माध्यमांचा जर वापर अतिशय प्रभावीपणे जर केला, तर त्याचे रिझल्ट काय येतात हे दर्शवणारी खरं तर ती घटना होती. म्हणून माझ्याकडून तर म्हणजे आमच्या फॉर द पीपल न्यूज कडून सर्वांना आव्हान आहे की आपण जिथं कुठं असाल तिथं कामं होत राहतात. मग ती रस्त्याची कामं असतात, शाळेची कामं असतात किंवा आरोग्य व्यवस्थेतील दवाखाने असतील, रुग्णालय असतील, पाण्याचं काम असेल, पाणी पुरवठ्याचं काम असतं, ड्रेनेज लाईनचं काम असतं. अशी खूप सारी कामं होत असतात. पण आपण ते काम कसं होतंय याकडं दुर्लक्ष करतो. खरं तर तो आपलाच पैसा आहे. महापालिका खर्च करते म्हणजे ते कुठून पैसे आणलेले नसतात. आपणच कर रूपानं तो पैसा दिलेला असतो. तो आपलाच पैसा आहे, पण त्याचं युटिलायझेशन हे खरंच योग्य पद्धतीनं होतं का? जर ₹100 काम आहे, तर ₹100 त्याच्यावरती खर्च होतात का? का त्याची वरचे ₹50 कुठं जातात आणि फक्त ₹50च काम होतं का? मग त्याचं ₹100 खर्च होत नसतील, तर ते निकृष्ट दर्जाचंच काम होणार, हे निश्चित आहे. पण आपण जर सजग राहिलात, तर ते निलेश वांजळेंनी दाखवून दिलंय, की काम हे रोखलं जाऊ शकतं. पुन्हा ते काम या ठिकाणी चांगल्या दर्जाचं होऊ शकतं. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.